नॅशनल हेराल्डच्या घोटाळा प्रकरणी अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाविरुद्ध भाजपाकडून आंदोलन करण्यात आलं। नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी भाजपाकडून राहुल गांधी आणि सोनिया गांधीवर कारवाईची मागणी करण्यात आली। अमरावतीच्या मालटेकडीपासून ते श्याम नगर चौकापर्यंत भाजपा प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढत काँग्रेस भवनासमोर आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं। राहुल गांधी मुर्दाबाद 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 काँग्रेस पार्टी मुर्दाबाद। पोलिसांनी बॅरिकेड्स करत भाजपा कार्यकर्त्यांना अडवलं। त्यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली। यावेळी भाजपाचे पदाधिकारी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी सोनिया गांधी विरुद्ध घोषणाबाजी केली। दरम्यान पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। ज्या यंग इंडियानी एजेएल ला टेक ओव्हर केलेला आहे त्या यंग इंडियाच्या शेअर होल्डर 76% शेअर जे आहे ते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नावावर आहे आणि उरलेले 24% मोतीलाल वोरा आणि अन्य लोक त्यांचे ज्येष्ठ पदाधिकारी आहे। त्यामुळे काँग्रेस पार्टी ही सरळ दोषी आहे, कारण की ज्यावेळी एजेएल ला त्यांनी टेक ओव्हर केलं त्यावेळी एजेएल ची प्रॉपर्टी ही 2000 कोटीची होती आणि त्यांना केवळ 50 लाख रुपयामध्ये त्यांनी टेक ओव्हर केलं। त्यामुळे हा क्लिअर फ्रॉड आहे आणि हा फ्रॉड आता जनतेच्या समोर आलेला आहे। मात्र या देशातील न्याय व्यवस्थेला सुद्धा आम्ही विनंती करू इच्छितो की आपण लवकरात लवकर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना कठोर कारवाई, कठोर शासन त्यांच्यावर करावं, कठोर शिक्षा त्यांच्यावर करावी। काँग्रेसचे कार्यकर्ते हे महाराष्ट्रभर फिरून ईडीच्या कार्यालयावर जाऊन आंदोलन करतात आणि सांगतात की भारतीय जनता पार्टी ही सूडबुद्धीने कारवाई करत आहे। असं खोटं फेक नेरेटिव्ह जे आज ते महाराष्ट्रामध्ये जनतेसमोर मांडत आहेत, त्याच्या विरोधामध्ये हे घोटाळेबाज पक्ष, हा घोटाळेबाज राहुल गांधी आणि सोनिया गांधी ज्यांच्यावर दोष आरोपपत्र दाखल झालेलं आहे, अशा लोकांचा आम्ही निषेध करतो आणि समाजामध्ये आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या नागरिकांना हे कळवून देतोय आम्ही की घोटाळेबाज काँग्रेस सरकार ज्या खोट्या पद्धतीने हे मानताय की आज सगळं सूडबुद्धीने भारतीय जनता पार्टी करते, हे नेरेटिव्ह आम्ही खोडून टाकतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।